आज माझ्या घरी माणसं येऊन राहिले, मी काय करायचं? कालच माझा माणूस मला म्हणे 2 बाटले घेऊन 2 जण मरून राहू म्हणे. मग कोणी येणार नाही जाणार नाही म्हणे. सांगा बरं तुम्ही आता आम्ही काय करायचं? मरायचाच पर्याय ना वा. आम्ही तर जमीन विकली हो. आम्हाला तर त्याने माहिती दिली, इथे येऊन माहिती दिली. आम्ही त्याच्या ऑफिसला गेलो ना, त्यावेळेस आम्हाला सांगितलं का तुम्ही तेवढे असेल तेवढे पण पैसे लावून द्या. तुम्हाला 3 वर्ष जमीन विकली, पैसाही गेला. पैसा पण गेला. आता आत्महत्या करण्याची पाळी आमच्यावर. भाऊसाहेब चव्हाणने अशा किती घरांची राख रांगोळी केली याची गणती करणंही कठीण आहे. त्यामुळेच 3 राज्यातील हजारो जणांना 1,500 कोटींचा चुना लावणाऱ्या भाऊसाहेबचा शोध माझाने सुरू केला. केबीसी घोटाळ्यात हजारो लोकांना लाखो रुपयाचा चुना लावलेला भाऊसाहेब चव्हाण हा सिंगापूरमध्ये असल्याची माहिती मिळाल्यावर एबीपी माझा थेट त्याच्यापर्यंत पोहोचण्याकरता आलाय सिंगापूरला. सिंगापूरमध्ये तो कुठे राहतो, नेमकं काय करतो, तो खरंच सिंगापूरमध्ये आहे का, आणि जर सिंगापूरमध्ये असेल तर तो या सगळ्या पैशांचं परत काय करणार आहे, ही सगळी उत्तरं जाणून घ्यायला आम्ही आता आलो आहोत सिंगापूरमध्ये. या सिंगापूरच्या संपूर्ण या कालावधीमध्ये भाऊसाहेब चव्हाणला शोधणं आणि त्याची बाजू ऐकून घेणं हाच आमचा मुख्य उद्देश आहे. चला तर शोधायला जाऊया भाऊसाहेब चव्हाणला. शेकडो घरांवर नांगर फिरवणारा भाऊसाहेब सध्या सिंगापूरमध्ये ऐशोआरामात जगतोय. कधी काळी सिक्युरिटी एजंट म्हणून काम पाहणारा भाऊसाहेब सिंगापूरच्या सर्वात आलिशान भागात राहतोय. महाराष्ट्रातल्या लाखो लोकांना करोडो रुपयाचा चुना लावणारा भाऊसाहेब चव्हाण हा सिंगापूरमध्ये आपलं आयुष्य सुखनैव जगतोय. गेल्या 3 दिवसाच्या अथक प्रयत्नानंतर भाऊसाहेब चव्हाणचा पत्ता शोधण्यात आम्हाला यश आलं. याच बिल्डिंगमध्ये हा जो सिटी स्क्वेअर रेसिडेन्सी आपल्याला दिसतंय, याच बिल्डिंगमध्ये 14व्या मजल्यावरच्या 10 नंबर फ्लॅटमध्ये भाऊसाहेब चव्हाण आपल्या कुटुंबासमवेत राहतोय. गेल्या 3 दिवसात भाऊसाहेब चव्हाण आणि त्याच्या कुटुंबियांना आम्ही शेकडो वेळेला फोन केले, मात्र त्या फोनचा कुठलाही प्रतिसाद त्यांनी दिला नाही. किशनर लिंकिंग रोडवरचं हे सिटी स्क्वेअर अपार्टमेंट भल्या भल्यांना परवडत नाही, कारण इथल्या फ्लॅटचं साधारण भाडं किमान 7 ते 8 लाख डॉलर आहे. रुपयात सांगायचं झालं तर फक्त 4 लाख रुपये महिना. भाऊसाहेब चव्हाण इथेच राहतो याचा पुरावाही माझाच्या हाती लागला. But what she was telling, line is busy? Line is not in use. Line is not in use. Okay. Let's see. But if anything there, please let me know. My number. Yeah. He has a red color BMW, I think. BMW, na? Yeah. महाराष्ट्रासह 3 राज्यातले गुंतवणूकदार हवालदिल झाले असताना भाऊसाहेब मात्र सिंगापुरात मजा मारतोय. आपल्या मित्रांसोबत पूल पार्ट्या करण्यात दंग आहे. सिंगापूरमध्ये घराच्या मालकाच्या परवानगीशिवाय तुम्हाला घरापर्यंत पोहोचता येत नाही. त्यामुळे आम्ही भाऊसाहेबला फोन करून त्याची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला, पण भेटीला नकार देत भाऊसाहेबने फोन बंद केला. नितीन भालेराव, एबीपी माझा, सिंगापूर.